पक्षप्रमुखांचा, पक्षश्रेष्ठींचा, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्या आई काझी पाशा बेगम रईसुद्दीन यांना उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक 3 महिला, सर्वसाधारण महिलामधून माझ्या आई उभे राहणार आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे पक्षप्रमुखांनी माझा विश्वास टाकलेला आहे तर त्याला मी तडा न देता जनतेच्या सेवेसाठी नक्कीच. आणि या पक्षाचे मिस्टर असुद्दीन साहेब यांनी इलेक्शन मध्ये एक तरुणामध्ये आपलं बहुमूल्य असं वक्तव्य करून त्यांनी एक 5 MLA जवळपास त्यांचे विजय झालेले आहेत. तर आपण बी या नगर परिषद निवडणुकीमध्ये कडून उभा टाकला तर आपला बी विजय निश्चित असं जनतेतून चर्चा आहे. बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब यांनी बिहारमध्ये जी त्यांची भूमिका मांडली आणि ज्या नात्रे त्यांनी निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालेले. त्यांचं एक विजन होतं, संविधानिक पद्धतीने त्यांनी विजन घेतले. त्यांचं शिक्षण, रोजगार आणि दबलेला कुचलेला समाजांना आवाजासाठी ताकद आमच्या मातून बिहार इलेक्शन हा त्याचा रिझल्ट आहे. अन्याय झालं तिथं कुणी ना कुणी वाचा फोडणारा पाहिजेच, जे आवडले तिथं वाचा फोडणारा पाहिजेत. आणि लोकांची आहे की काही ना काही गावामध्ये तसंच भूमिका मांडावी आणि लोकांना न्याय द्यावा. बऱ्याच दिवसांनी एक युवा वर्ग आपली क्रेज आहे. आपण सातत्याने कोविड असो किंवा अदर विषयात आपण सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आपण वार्ड क्रमांक 3 मध्ये आपले आई उभे आहेत तर आपला विजय हा निश्चित मानला जातो, कारण की आपल्या हातात पावलेली आहे. तर आपलं काय याबद्दल? सामाजिक कार्य हे माझं समाजाला देणं लागते. त्याचं भागभांडवल न करता मला पुढे काय करायचंय, समोरच्यानं काय केलं प्रश्न न मांड, मला येणाऱ्या काळात लोकांचं जेवढं काही सामाजिक कार्य करता येईल ते करत राहील. आणि बाकी गोष्ट कोविडमध्ये जे काही केलं ते गुपित होतं, पण तुम्ही आज तो प्रश्न मांडला, उपस्थित केला, जाहीर केलं, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. पण मला जेवढं काही काम करता येईल प्रभागात, शिक्षण, रोजगार, जे बेरोजगार मुले आहेत त्यांना रोजगारासाठी योजना आणून, ज्या विधवा आहेत त्यांच्यासाठी महिला आयोग याच्याकडून वगैरे त्याच्या गोष्टी. क्रमांक 3 हा दलित, मुस्लिम, थोड्या प्रकारे हिंदू असा मतदान आहे त्या याच्यामध्ये. तर विचार राहील त्यामध्ये आपण मी राजकारण तसंच व्यापार जे काही एककाचा पासून तो एक सर्व सोडून विकास ह्या मुलांना आपला ह्या अजेंडा त्याचा समजा जनतेसमोर काय घेऊन जाणार आहे? एजेंडा तोच राहणार आहे की दबलेला वंचित कोणी असेल न्याय भेटणार नाही त्याचं मी न्यायासाठी आवाज करणार. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टींसाठी मध्ये कमत आहे त्याची कमतरता पूर्ण देईल विकास दलची, आणि युवा वर्गांना सोबत घेऊन नक्कीच बदल घडवेल. आपले महाराष्ट्राचे माननीय जलील हे आपले येणाऱ्या नगर परिषद मध्ये हे 4-8 दिवस आपल्याकडे त्यांचा दौरा निश्चित व्हावा किंवा त्यांना घेऊन येणार. पूर्णपणे प्रयत्न करू की माननीय इम्तियाज जलील साहेब माजी खासदारांना मी आमच्या फाडात प्रभाग आणू. मी उमेदवार माझा तालुक्या माजलगाव शहरामध्ये आम्ही 3 उमेदवार, त्यात प्रमुख इद्रिस पाशा आहेत, ओबीसी मधून आहेत अजर, दुसरे माझी आई आहेत सर्वसाधारण मधून. तर निश्चितच जरी उमेदवार ह्या 3 ते इम्तियाज जलील साहेब स्वतःचा वेळ काढतील, आम्हाला वेळ देतील आणि नक्कीच आम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. ओके.